महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वातावर मंथन, रखडलेली महामंडळ आणि निधी वाटपावरती 15 दिवसांमध्ये तोडगा निघणार। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा, निर्णयाला संघाचा पाठिंबा अशा सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, आजही दौरा असणार। विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागतायत। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचा मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट। फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवावेत अशी मागणी। राहुल गांधी यांचा छात्रों की गूंजचा दुसरा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये कार्यक्रमाच्या यशानंतर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रमाचा मानस। कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार। इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढला जाईल। 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाही असा आरोप। 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार। सरकारसोबत चर्चेनंतरही जरांगेंची भूमिका ही ठाम। सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा अशी सरकारला मागणी। नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेलं नाही। त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या जरांगेंचं मराठा समाजाला हे आव्हान। सरकारच्या शिष्टमंडळाचं उपोषण मोडीत काढण्याचा डाव असू शकतो। अंतरवाली भेटीला आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळावर जरांगेंचा गंभीर आरोप। मात्र मी सरकारच्या शिष्टमंडळाचा डाव उधळून लावला अशी जरांगेंची प्रतिक्रिया। आमच्या अधिकारांना धक्का लावू नका, आमचा वाटा कुणालाही देऊ नका, वडेट्टीवारांची ही मागणी। सरकार वारंवार झुकत असेल तर तो जरांगे आणि सरकारमधील प्रश्न आरक्षणाच्या मुद्द्यावरती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। एमपीएससी परीक्षार्थी आज राज ठाकरे यांची घेतील भेट। एमपीएससी एफडीए ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षा पेपर फुटीचा आरोप। आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचाही दावा। वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये गुंडगिरी आणि गैरप्रकार। अमित ठाकरेंकडे विद्यार्थ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। समस्या सोडवा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ, अमित ठाकरेंकडून प्राचार्यांना 24 तासांचं अल्टिमेटम। शिंदेची शिवसेना आता जेनझींवरती लक्ष केंद्रित करणार। खासदार श्रीकांत शिंदे आज जेनझींसोबत संवाद साधतील। शिवसेनेतर्फे युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन। युवांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या जातील। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अमरावती दुर्घटनेसंदर्भात दुःख व्यक्त। चिमुकल्यांचा जीव घेण्याला सरकार जबाबदार असणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार। फडणवीसांचं हे आश्वासन। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर। आरोग्यमंत्र्यांवरती गुन्हा दाखल व्हायला हवा। अमरावती रुग्णालयातील आगीच्या घटनेवरून वडेट्टीवारांची ही मागणी। अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग, 3 बाळांचा झालाय होरपळून मृत्यू। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवरती गुन्हा दाखल। चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचा देखील यामध्ये समावेश। रुपाली चाकणकर उद्या पत्रकार परिषद घेणार। 19 जणांवरील दाखल गुन्ह्यांसंदर्भात चाकणकर आपली भूमिका मांडतील। चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्ली कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी। आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला, आम्ही शेंगा खाल्ल्या नाही, आम्ही टरफलं उचलणार नाही। चाकणकरांची बदनामी केल्याच्या आरोपावर ठोंबरेंची प्रतिक्रिया समोर। खुल्या तेलावरील कारवाई योग्य तर तेल व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू। गुणवत्तेसह पारंपरिक व्यवसाय देखील महत्त्वाचे। एफडीएला एसओपी तयार करण्यास सांगू। मुख्यमंत्री फडणवीस यांचं या संदर्भात आश्वासन समोर। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले तर 15 दिवसांमध्ये सुट्ट तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार। तेल विक्रेत्यांचा हा अल्टिमेटम। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा। प्रलंबित थकबाकी आणि वेतनवाढीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचा आंदोलनाचाही इशारा। मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्टमध्ये करार झाला। करारामुळे यकृत प्रत्यारोपण यासारख्या महागड्या उपचारांसाठी आता आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठा दिलासा। राज्यातील 9 गरजू रुग्णांना 89,60,301 रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर। मराठी माणसाला रेल्वे कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ देऊ नका, भोजपुरी बोला मगच जेवण मिळेल। परप्रांतीय तरुणाचा वादग्रस्त व्हिडिओ। बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट नव्हे, मराठी सम्राट होते। परप्रांतीयांच्या वक्तव्यानं नबाबाद। नवी मुंबईमधील महापे एमआयडीसीमध्ये एफडीएची कारवाई तर पीके डेअरी चालवणाऱ्या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश। दुधात स्किम्ड मिल्क पावडर ओतताना आरोपींना रंगेहात पकडलं। मुंबईमधील शिवाजी पार्क या परिसरातील कॅफे कॅडलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला। एफडीएकडून कॅफे कॅडलचा अन्न परवाना निलंबित। अन्न सुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे कारवाई। कॅफे कॅडलच्या अस्वच्छता असल्याचं तपासणीमध्ये समोर। सपकाळांकडून मुख्यमंत्र्यांचा गजनी असा उल्लेख। डिलिमिटेशनवरून रडीचा डाव खेळतात तो चुकीचा। डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सपकाळांचा फडणवीसांवरती हा निशाणा। 2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी। 2029 नंतर भाजपला काहीही संधी नाही। फडणवीस दिल्लीला गेले तर स्वागत। विजय वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य समोर।
दादरमध्ये भाजपच्या नगरसेवकांची बैठक संपन्न. टीका अंतर्गत राजकारण, नगरसेवकांमध्ये नेत्यांमध्ये संवादाचा अभाव आणि इतर विषयांवरती बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समोर. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहॉल खचला. TV9 मराठीच्या बातमीनंतर मॅनहॉलच्या बाजूला लोखंडी बॅरिकेड्स लावले. वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेड्स. आठवड्याभरापासून मॅनहॉलची परिस्थिती जैसे थेच. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत शिक्षण मंत्र्यांची बैठक. शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. हलगर्जीपणा आढळला तर संबंधितांवरती कारवाई होईल असा भुसेंचा इशारा. कुंभमेळ्यावरचा खर्च कमी करा आणि शाळा दुरुस्तीवरती खर्च करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. कुंभमेळ्याचा खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणावरती खर्च करणं गरजेचं. प्रयागराजमध्ये मोठा खर्च झाला म्हणून इथेही मोठा खर्च करू नका. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. जळगावमधील पाळधी तरसोद या बायपासच्या डांबरीकरणामध्ये भ्रष्टाचार. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हा गंभीर आरोप समोर. कामात नकली डांबर वापरल्याचा गुलाबराव पाटील यांच्याकडून संशय देखील करण्यात आला व्यक्त. मुंबईच्या कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला परप्रांतीय रिक्षा चालकानं केली मारहाण. 3 ते 4 लोकांनी मारहाण केल्याचा आरोप. अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल. अमराठी चालकांची मुजोरी मोडून काढू. प्रताप सरनाईक यांचा इशारा. परप्रांतीयांना महाराष्ट्राने पोचलं तेच राज्यावरती उलटतायत. मराठीला विरोध करणाऱ्यांना शासनानं अजिबात सोडायला नको. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख हे आक्रमक. मुंबईमधील रुस्तमजी क्राऊनवरती पालिकेची तोडक कारवाई करण्याचा निर्णय. तर आता मंत्री राठोड सरवणकरांच्या फ्लॅटचा 128 फ्लॅट्सवरती हातोडा पडणार. 250 कोटींची जागा अतिक्रमित केल्याचा दावा. पुण्यात हवेली क्रमांक 7 मधील महसूल नोंदणी कार्यालयामध्ये खासगी व्यक्ती घोषवारा हातानेच पडताळत असल्याचा आरोप. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहन सुरवसेंकडून व्हिडिओ ट्विट. बावनकुळेंकडे कारवाई करण्याची देखील मागणी. सर्वांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र यायला हवं. भाजपमध्ये प्रवेशानंतर सायना नेहवाल यांचं विधान. निवडणूक लढवण्याबाबत दिलेल्या उत्तरानं चर्चांना उधाण. भाजप सरकारच्या देशांतर्गत विकास कामांचं केलं कौतुक. बंबिहा गँगच्या 3 फरार गुंडांना मलेशियामधून भारतात आणलं. जसप्रीत सिंग, अजय सिंग आणि पवनदीप सिंगला मलेशियामध्ये अटक. आरोपींवरती खंडणी, सीमेपार शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभाग ठेवल्याचा ठपका. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भुलेश्वरचा राजा मंडळाला आर्थिक मदत जाहीर. तर लालबागचा राजा मंडळाकडून भुलेश्वर मंडळाला 21 लाखांची मदत आज सुपूर्द केली जाईल.